प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा भव भयहारक शुभ अभिरामा भव भयतारक शुभ अभिरामा मंगल नाम तुझे प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा। अमृतमय तव चरित्र गाथा रामा रामा अमृतमय तव चरित्र गाथा रामा रामा श्रांत चित्त हो पावत पावन धामा मंगल नाम तुझे प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा। राम राम, जय श्रीराम। श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 14। या सर्गामध्ये महाराज दशरथाच्याकडून अश्वमेध यज्ञाचे सांगोपांग अनुष्ठान केल्याचे वर्णन आलेले आहे। मुनिवर वसिष्ठ आणि ऋषीवर ऋष्यशृंग या दोघांच्या नेतृत्वाखाली आणि ऋत्विजत्वाखाली त्यांच्या आदेशानुसार नक्षत्राच्या दिवशी महाराज दशरथ यज्ञासाठी म्हणून राजभवनामधून निघाले। त्यानंतर त्यांनी वसिष्ठ आणि सर्व श्रेष्ठ ब्राह्मणांनी यज्ञमंडपामध्ये जाऊन ऋष्यशृंग यांच्या नेतृत्वाखाली म्हणून त्यांना पुढे करून शास्त्रोक्त पद्धतीने विधीनुसार यज्ञाला सुरुवात केली। पत्नींच्या बरोबर श्रीमान अवध नरेशांनी यज्ञाची दीक्षा केली। त्यानंतर वर्ष पूर्ण झालं। त्यावेळेला यज्ञाचा घोडा जो भूमंडलावरती भ्रमण करण्यासाठी म्हणून सोडलेला होता तो परत आला। त्यानंतर शरयू नदीच्या उत्तर तटावर राजाचा हा जो अश्वमेध नावाचा यज्ञ होता तो सुरू झाला। महामनस्वी राजा दशरथाच्या अश्वमेध नावाच्या या यज्ञामध्ये ऋष्यशृंगाला पुढाकार दिला गेला आणि तो श्रेष्ठ ब्राह्मण यज्ञसंबंधीची मग सगळी कामे मनःपूर्वक करू लागला। यज्ञ करविणारे जे ब्राह्मण त्या ठिकाणी आलेले होते ते सगळे वेदविद्या पारंगत असल्यामुळे न्याय्य असा जो विधी अस्तित्वात होता त्या काळामध्ये त्या विधीनुसार सगळी कामे योग्य रीतीने संपादित करीत होते आणि शास्त्रानुसार कुठल्या क्रमाने कुठल्या वेळेला कुठले कार्य केले पाहिजे या संबंधीचे स्मरण ठेवून प्रत्येक काम योग्य वेळेला आणि योग्य तेच काम करणं हे या गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिलेलं होतं आणि ते काम ते करत होते। ब्राह्मणांनी अश्वमेधाचे जे एक अंगभूत असे कर्मविशेष असतात त्या शास्त्राला अनुसरून त्याचे संपादन केले आणि उपसद नावाच्या विशेषाचेही शास्त्रानुसार अनुष्ठान केले गेले।
जे काही कर्म करायची होती या अनुषंगाने ती सारी कर्मे मग सगळी विधीपूर्वक केल्या गेली. त्याच कर्मांच्या अंगभूत असणारे जे देवतांचे पूजन असते ते देवतांचे पूजन आनंदाने करून त्या सर्व मुनींनी विधीपूर्वक प्रातःस्तवन इत्यादी कर्मे पार पाडली. इंद्रदेवास विधीपूर्वक हविर्भाग अर्पण करण्यामध्ये आला. पापनिवर्तक राजा सोमरस हा पापनिवर्तक आहे. त्याचं तो सोमरस तयार केला गेला आणि मग क्रमाने माध्यंदिन सवनाचे कार्य प्रारंभ झाले. त्यानंतर त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी शास्त्राप्रमाणे सगळ्या कार्यावरती देखभाल ठेवीत मनस्वी राजा दशरथाच्या तृतीय सवन कर्माचेही विधिवत संपादन केले. ऋष्यशृंग इत्यादी महर्षींनी तेथे अभ्यास काळामध्ये ज्या गोष्टींचा अभ्यास केलेला होता, ज्या अक्षरांनी युक्त असे स्वर आणि वर्णसंपन्न जे मंत्र होते त्याचा उच्चार करीत इंद्र इत्यादी श्रेष्ठ अशा देवतांना आवाहन केले. मधुर आणि मनोहारी सामगानाच्या लयीमध्ये त्यांनी जे गायलेले आव्हान मंत्र होते त्यानुसार, त्या आवाहनानुसार देवतांना आवाहन करून त्यांना त्यांचे हविर्भाग अर्पण करण्यात आले, समर्पित करण्यात आले. त्या यज्ञामध्ये खरोखर कोणतीही अयोग्य किंवा विपरीत अशी आहुती पडली नाही, कुठेही चुकले नाही आणि अजाणतासुद्धा कुठले कर्म चुकीचे केल्या गेलेले नाही. कारण तेथे सगळी जी कामं केली जायची ती मंत्रोच्चारण पद्धतीने करत असल्यामुळे, त्या पद्धतीने ती संपन्न होत असल्यामुळे कुठेही चूक घडून येण्याची सुतराम अशी शक्यता नव्हती. महर्षींनी सारी कामं क्षेमयुक्त आणि निर्विघ्नपणाने पूर्ण केली. यज्ञाच्या दिवसामध्ये कोणीही ऋत्विज हा थकलेला आहे, भागलेला आहे, कंटाळलेला आहे किंवा भुकेला झालेला आहे किंवा तहानलेला आहे अशा प्रकारचं कुठलंही दृश्य तिथे दिसलं नाही. त्यात कुणीही ब्राह्मण हा विद्वानच नाही आहे किंवा ज्याच्याकडे 100हून अधिक त्याची शिष्यच नाही आहेत अशा प्रकारचा कुणीही ब्राह्मण तिथे नव्हता. सर्व समाजाचा जो भाग त्या ठिकाणी सगळ्या या यज्ञामध्ये सहभागी झालेला होता ते सारेच्या सारे योग्य वेळेला भोजन करीत होते. साऱ्यांनाच समान अशा पद्धतीचं भोजन सगळीकडे मिळत होतं. तापस आणि श्रमणही या ठिकाणी भोजनासाठी उपस्थित होते. वृद्ध होते, रोगी होते, बायका होत्या, मुलं होती आणि त्यांना सगळ्यांना पोटभर यथेष्ट असं भोजन त्या ठिकाणी मिळत होतं. भोजन अगदी स्वादिष्ट होतं. सारखे खात राहूनही त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मंडळींना जेवावंसंच वाटत होतं, त्यांचं समाधान होत नव्हतं आणि सारीकडून मग लोक मागत होते, अन्न द्या, वस्त्र द्या आणि मग असं त्या अधिकाऱ्यांना सांगितल्यामुळे ते सारखे अन्न पुरवणं, वस्त्र पुरवणं हेच कार्य पुन्हा करताना दिसत होते. प्रत्येक दिवशी विधीपूर्वक शिजवलेल्या अन्नाचे ढीगच्या ढीग पर्वताप्रमाणे त्या ठिकाणी दिसत होते आणि महामनस्वी राजा जो दशरथ त्याच्या या यज्ञामध्ये नाना देशामधून जे स्त्री पुरुष त्या ठिकाणी आलेले होते ते सारेच्या सारे अन्नपानाने तृप्त केल्या गेले. श्रेष्ठ ब्राह्मण जेवण विधीपूर्वक आणि व्यवस्थित बनविलं गेलं आहे, फार स्वादिष्ट आहे अशा प्रकारचे अन्नाची प्रशंसा करीत होते. जेवण करून उठणाऱ्या लोकांच्याकडून वारंवार राजाला ह्याच प्रकारचं बोलणं ऐकायला येत होतं की आम्ही सारे लोक तृप्त झालेलो आहोत, तेव्हा हे राजा तुझं कल्याण असो. वस्त्र प्रावरण यांनी अलंकृत असे
सारे पुरुष हे त्या ठिकाणी भोजन वाढताना दिसत होते आणि लोक तृप्त होत होते. एक सवन संपल्यानंतर जेव्हा दुसरं सवन हे सुरू होत असे, त्याच्यामध्ये काही वेळ जात असे. त्या मधल्या वेळामध्ये त्या ठिकाणी जे जमलेले सगळे विद्वान ब्राह्मण होते ते शास्त्रार्थ काढून वादविवाद रंगवीत असत आणि शास्त्रार्थाचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ते विचार करीत असत. आणि हे करत असताना या वादविवादामध्ये परस्परांना जिंकण्याचा ते प्रयत्न करीत असत. मात्र यामध्ये कुठल्याही प्रकारचा हेवा द्वेष या गोष्टी अजिबातच त्या ठिकाणी नसायच्या. या कार्यामध्ये जे नियुक्त झालेले कर्मकुशल असे जे ब्राह्मण लोक होते ते रोज शास्त्राप्रमाणे सगळ्या कार्याचे संपादन करीत असत. राजाच्या त्या यज्ञामध्ये कोणीही सदस्य असा नव्हता की जो व्याकरण इत्यादी सगळ्या 6 अंगांचा त्यांनी अभ्यास केलेला नसेल. या साऱ्याच लोकांनी ब्रह्मचर्य व्रत पालन केलेले होते, योग्य तो अभ्यास केलेला होता. ते सारेच्या सारे बहुश्रुत होते आणि वादविवादामध्ये ते अत्यंत कुशल होते. मुद्दे अगदी कुशलतेने उपस्थित करत असत, त्या मुद्द्यांचं समर्थन करत असत किंवा उपस्थित झालेल्या मुद्द्यांचं खंडन करत असत आणि त्या खंडन मंडनामधून योग्य तो शास्त्रार्थ काढण्याचं काम हे सारेच्या सारे लोक करत असत. ज्या वेळेला यज्ञस्तूप उभे करण्याची वेळ आली तेव्हा बेलाच्या लाकडाचे 6 स्तूप तयार केले गेले, खैराचे 6 स्तूप तयार केले आणि 6 स्तूप हे पलाश वृक्षाचे तयार केले गेले. आणि हे सगळे स्तूप जे आहे हे बिल्वनिर्मित अशा युपांच्या साहाय्याने त्या ठिकाणी उभे केले गेले. बेहड्याच्या वृक्षाचा एक स्तूप हा अश्वमेध यज्ञामध्ये शास्त्राप्रमाणे सांगितलेला आहे. देवदाराच्या स्तूपाचाही या ठिकाणी उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांची संख्या ही 6ही नाही आणि 1ही नाही, म्हणजे 1 ते 6च्या दरम्यान या स्तूपांची योजना त्या ठिकाणी केलेली असते. देवदारूचे 2 स्तूप सांगितलेले आहेत आणि त्या स्तूपांच्या मधलं अंतर किती असेल तर दोन्ही हात पसरल्यानंतर जेवढं अंतर तयार होतं तेवढं 2 स्तूपांच्या मधलं अंतर ठेवण्याची शास्त्रानुसार तो विधी सांगितलेला आहे. यज्ञकुशल अशा शास्त्रज्ञ ब्राह्मणांनी या स्तूपांची निर्मिती केलेली होती. त्या यज्ञाची शोभा वाढवण्यासाठी म्हणून त्या स्तूपांना, सर्व स्तूपांना सोन्यानं मढवलेलं होतं. आणि मग 21 स्तूप 504 अंगुलांनी उंच राहतील अशा प्रकारचे ते बनवलेले होते. आणि त्या सगळ्या स्तूपांना वेगवेगळ्या 21 स्तरांच्या कपड्यांनी अलंकृत केलेले होते. कारागिरांच्या तर्फे चांगल्या प्रकाराने बनविले गेलेले ते सर्व सुदृढ कणखर असे स्तूप विधीपूर्वक त्या ठिकाणी स्थापन केले गेले होते. आणि ते सगळेच्या सगळे अष्टकोनांनी सुशोभित झालेले होते. त्यांची आकृती सुंदर होती. त्यांना वस्त्रांनी झाकल्या गेलेलं होतं आणि फुलांनी चंदनांनी त्याची पूजा केलेली होती. जशी आकाशामध्ये तेजस्वी सप्तर्षींची शोभा असते तशी त्या यज्ञमंडपामध्ये या स्तूपांची शोभा ही खुलून दिसत होती. सूत्रमंत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मग त्या ठिकाणी योग्य मापाने विटा तयार केल्या गेल्या. त्याच विटांनी मग शिल्पकर्मामध्ये कुशल ब्राह्मणांनी अग्नीचे स्थान निर्माण केले. आता हे अग्नीचं स्थान निर्माण करत असताना त्यातही कलापूर्ण रीतीने काय केलं गेलं तर त्या अग्नीची आकृती दोन्ही पंख आणि आपली शेपटी यांचा विस्तार करून ती फैलावून खाली बघत
पूर्वेकडे जेव्हा तोंड केलेलं असतं एखाद्या गरुडाने, त्या प्रकारची ती आकृती बनवल्या गेली. म्हणजे तो गरुड वाटत होता आणि तो सोन्याचा असल्याचा भास त्या ठिकाणी निर्माण झाला होता. कारण या सगळ्या ज्या विटा होत्या त्या सुवर्णाने मंडित होत्या, सोन्याच्याच होत्या, असे हे पंख निर्माण झाल्याचे त्या ठिकाणी दिसत होते. प्राकृत अवस्था जी असते त्याच्यामध्ये चित्त अग्नीची 6 स्तंडिलं सांगितलेली आहेत. आता इथे काय आहे की हे अश्वमेध यज्ञ आहे आणि या अश्वमेध यज्ञामध्ये त्याची स्तंडिले ही तिप्पट होतात आणि मग त्यामुळे तो गरुडाकृती असा जो अग्नी जो 18 स्तंडिलांनी मंडित झालेला होता, युक्त होता, तेथे या स्तूपात शास्त्रविहित अशा प्रकारचे मग सगळे पशु, सर्प आणि पक्षी या निरनिळ्या देवतांसाठी म्हणून त्या युपांना ते बांधलेले होते. शामित्र कर्मामध्ये हा जो यज्ञीय घोडा असतो आणि कूर्म असतं, या जलचर प्राण्यांना तिथे आणलेलं असतं आणि ते त्या ठिकाणी आणून बांधलेले असतात. ऋषींनी त्या सर्वांना मग शास्त्रामध्ये जो विधी सांगितलेला आहे त्यानुसार या स्तूपांना ते प्राणी त्यांनी सगळे बांधले. म्हणजे जलचर प्राणी असू देत किंवा जमिनीवर चालणारे असू देत. त्यावेळेस त्या स्तूपांना, ते जे स्तूप त्या ठिकाणी बांधलेले होते त्यांना 300 पशु बांधलेले होते आणि राजा दशरथाने उत्तम अश्वरत्नही त्याच ठिकाणी आणून त्या स्तूपाला बांधलेलं होतं. जो अश्व भूमंडलावरती त्यांनी भ्रमणासाठी म्हणून सोडलेला होता तो अश्व त्याच ठिकाणी आणून बांधलेला होता. मग काय झालं, ते पुढचा विधी असा की मग राणी कौसल्या त्या ठिकाणी आली आणि मग प्रोक्षण वगैरे इत्यादी सगळी कर्म करून त्या राणीने सगळीकडून त्या अश्वावरती संस्कार केले आणि मग ते संस्कार केल्यानंतर मोठ्या प्रसन्नतेने 3 तलवारींना त्या अश्वाचा स्पर्श घडवून आणला. त्यानंतर मग कौसल्यादेवी सुस्थिर अशा चित्ताने धर्मपालनाची इच्छा बाळगून त्या अश्वाजवळ त्या राणीने एक रात्रभर निवास केला. त्यानंतर मग होता, अध्वर्यू आणि उद्गता यांनी राजाच्या ज्या पत्नी होत्या क्षत्रिय जातीची, वैश्य जातीची आणि शूद्र जातीची, त्या सगळ्या स्त्रिया त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी काय केलं, म्हणजे ती स्त्री होती वावाता, पारवृत्ती आणि ही क्षत्रिय कौसल्या यांनी मग त्या अश्वाला स्पर्श केला. त्यानंतर परमचतुर जितेंद्रिय असे जे ऋत्विक होते त्यांनी विधीपूर्वक त्या अश्वाची चरबी काढून घेतली आणि ती काढलेली चरबी त्यांनी शिजवली आणि त्यानंतर शिजवलेल्या त्या चरबीची आहुती त्या यज्ञामध्ये दिल्या गेली आणि आहुती दिल्यानंतर त्या ठिकाणी जो धूर निर्माण होतो तो राजा दशरथाने आपलं पाप सगळं जे आहे ते दूर करण्यासाठी म्हणून राजा दशरथ त्या ठिकाणी पोचला आणि त्याने विधीपूर्वक त्या धुराचा वास घेतला. त्या अश्वमेध यज्ञामध्ये जे जे म्हणून हवनीय पदार्थ होते ते सगळे पदार्थ घेऊन सगळ्या 16 ऋत्विज ब्राह्मणांनी मग अग्नीमध्ये त्याचा विधिवत आहुती द्यायला सुरुवात केली. अश्वमेधाशिवाय आणखी ज्या यज्ञामध्ये जी आहुती दिली जाते ती पिंपरीच्या फांद्यामध्ये ठेवण्याची पद्धत आहे, परंतु अश्वमेध यज्ञामधल्या ज्या आहुती त्याच्यामध्ये टाकल्या जातात त्या आहुती वेताच्या चटईत ठेवण्याची पद्धत आहे आणि तसा नियम आहे. कल्पसूत्र आणि ब्राह्मण ग्रंथाप्रमाणे अश्वमेधाचे 3 दिवस सांगितलेले आहेत. त्यातल्या पहिल्या दिवसाला अग्निष्टोम असं म्हणतात, दुसऱ्या दिवसाला उक्थ्य असं म्हणतात आणि तिसऱ्या दिवसाला अतिरात्र असं म्हणतात. त्यात शास्त्रीय पद्धतीने आणि त्या दृष्टीने
पुष्कळ असे दुसरे ऋतसुद्धा संपन्न केलेले असतात. ज्योतिष्ठोम, आयुष्टोम यज्ञ, 2दा अतिरात्र यज्ञ, 5वा अभिजित, 6वा विश्वजित आणि 7वा 8वा आप्तोर्याम हे सर्व महाक्रतू सांगितलेले आहेत. आणि हे सगळे क्रतू त्या ठिकाणी संपन्न झाले. ते अश्वमेधाच्या उत्तर भागामध्ये केले जातात, उत्तर कालामध्ये केले जातात. आपली कुलवृद्धी करण्याच्या इच्छेने राजा दशरथाने यज्ञ पूर्ण झाल्यानंतर मग होत्याला दक्षिणारूपाने अयोध्येच्या पूर्व दिशेचे सगळं राज्य दान केलं. अध्वर्यूला पश्चिम आणि ब्रह्माला दक्षिण दिशेकडचं राज्य दिलं. याप्रमाणे उद्गात्याला उत्तरेकडील सर्व भूमी दिल्या गेली. पूर्व काळामध्ये भगवान ब्रह्माने ज्या यज्ञाचे अनुष्ठान केलेले होते त्या अश्वमेध यज्ञामध्ये अशाच दक्षिणेचा उल्लेख केलेला आहे. त्या प्रकारे ही दक्षिणा राजा दशरथाकडून दिल्या गेली. याप्रमाणे सगळं विधीपूर्वक यज्ञ समाप्त करून आपली कुलवृद्धी करणाऱ्या पुरुष शिरोमणी राजा दशरथाने ऋत्विजांना सारी पृथ्वी दान केली. ते दान केल्यानंतर इक्ष्वाकू कुलनंदन श्रीमान महाराज दशरथ यांना अपूर्व असा आनंद झाला. त्यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. परंतु जे ऋत्विज होते त्या ऋत्विजाने या निष्पाप नरेशाला असं म्हटलं की अहो महाराज दशरथ, आपण एकटेच या पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी समर्थ आहात. आम्ही त्यासाठी असमर्थ आहोत. आम्ही या पृथ्वीचं रक्षण करू शकणार नाही. ती शक्ती आमच्याकडे नाही आहे. त्यामुळे आपण असं करावं की आम्हाला या भूमीचं काही प्रयोजन नाही. तर या भूमीचं जे मूल्य असेल तेच मूल्य आपण आम्हाला द्यावं. कारण आम्ही वेदाध्ययनामध्येच घडलेले असतो आणि या भूमीचं पालन आमच्याकडून होणं कधीही शक्य होणार नाही. आणि म्हणून आपण आम्हाला त्या प्रकारचं दान द्यावं, ही गोष्ट योग्य ठरेल. तेव्हा हे नृपश्रेष्ठ, आम्हाला आपण मणी द्यावेत, रत्न द्यावेत, सुवर्ण द्यावे, गायी द्याव्यात किंवा ज्या काही वस्तू असतील आपल्याकडे त्या वस्तू दिल्यात तरीसुद्धा दक्षिणारूपाने आपण त्या आम्हाला देण्याची या ठिकाणी कृपा करावी. या जमिनीचं आम्हाला काहीही प्रयोजन नाही आहे. वेदपारंगत विद्वान अशा त्या ब्राह्मणांच्या या बोलण्यावरून राजाने मग काय केलं तर 10 लक्ष गायी ह्या त्यांना दान केल्या. 10 करोड सुवर्णमुद्रा त्यांना दान केल्या आणि त्याच्या चौपट 4 पटींनी रौप्य मुद्रा त्यांना देण्यात आल्या. तेव्हा त्या सर्व ऋत्विजांनी सर्वांनी मिळून काय करावं तर ते सारं धन त्यांनी मुनिवर ऋष्यशृंग आणि बुद्धिमान वसिष्ठांच्याकडे सोपवून दिलं. त्यानंतर त्या दोनही महर्षींच्या मदतीने यज्ञ समाप्तीनंतर त्या धनाची न्यायपूर्वक त्यांनी दोघांनी ती वाटणी करून त्या सर्व ऋत्विजांना ब्राह्मणांना ते वाटून दिलं. त्यात ते सारे तृप्त झाले. मनोमन त्यांना अत्यंत प्रसन्नता वाटली आणि ते म्हणाले की महाराज, या दक्षिणेमुळे आम्ही लोक संतुष्ट झालेलो आहोत. यानंतर एकाग्र चित्ताने राजा दशरथाने अभ्यागत अशा त्या ब्राह्मणांना 1 कोटी जांबू नद नावाचं जे सुवर्ण असतं ते सुवर्ण त्यांनी त्यांना दान दिलं. असं सगळं धन देऊन झाल्यानंतर जेव्हा राजाकडे काही शिल्लक राहिलं नाही त्यावेळेला एक अत्यंत दरिद्री असा ब्राह्मण त्या ठिकाणी येऊन पोचला आणि त्यानेही आपल्याला काही धन मिळावं अशी अपेक्षा जेव्हा व्यक्त केली त्यावेळेला रघुकुलनंदन त्या राजा नरेशाने आपल्या हातातील उत्तम अलंकार उतरविले आणि ते दान म्हणून त्या ब्राह्मणाला
देऊन टाकले. त्यानंतर जेव्हा सगळे ब्राह्मण विधिवत या प्रकारे संतुष्ट झाले, तेव्हा त्या सगळ्यांच्यावरती प्रेम असणाऱ्या त्या नरेशाने त्या सगळ्यांना प्रणाम केला. आणि प्रणाम करताना त्याचे जे सर्वांग होते ते आनंदाने फुलून आले. त्याला खूप आनंद झाला आणि त्या उदार नरवीराला ब्राह्मणांनी मग अनेक अनेक आशीर्वाद दिले. त्यानंतर त्या अतिउत्तम यज्ञाचे पुण्य प्राप्त झाल्याने राजा दशरथ हा प्रसन्न झाला. तो यज्ञ त्याच्या सर्व पापांचा नाश करणारा होता आणि त्या सगळ्या लोकांना स्वर्गात स्वर्गप्राप्ती करून देणारा असा होता. सामान्य राजांना तो यज्ञ सुरुवातीपासून शेवटपर्यंत करणं केवळ अशक्य असतं, फार कठीण असतं. यज्ञ संपल्यानंतर राजा दशरथाने मग ऋष्यशृंगाला विनंती केली. तो असं म्हणाला की उत्तम व्रताचं पालन करणाऱ्या हे मुनीश्वरा, आता जे कर्म माझी कुलपरंपरा वाढविणारं आहे ते आपण करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. तेव्हा ते द्विजश्रेष्ठ ऋष्यशृंग त्याला म्हणाले, तथास्तु, तुझ्या मर्जीप्रमाणे होईल, तुझ्या इच्छेप्रमाणे सारं काही घडून येईल. हे राजा, आपल्याला 4 मुलगे होतील. ते या कुलाचा भार उचलण्यासाठी समर्थ असतील. त्यांचं हे गोड बोलणं ऐकून राजा अतिशय प्रसन्न झाला, संतुष्ट झाला आणि मग पुन्हा त्याने त्या ऋषींना प्रणाम केला. आणि मग तो असं म्हणाला की हे महाराज, पुत्रप्राप्ती होण्याच्या हेतूने मी हे सगळं केलेलं असल्यामुळे आपण त्या कर्माच्या अनुष्ठानासाठी आता प्रारंभ करावा अशी मी आपणास विनंती करतो. श्रीराम. या ठिकाणी सर्ग 14वा हा पूर्णत्वास गेलेला आहे. श्रीराम श्रीराम. श्रीराम 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 श्रीराम